आज आपण बघणार आहे 4 टक्सचा ब्लाऊज। त्याची छाती आहे त्याची 47 आणि कमर आहे 40 इंच। आपण 47 छाती आणि कमर 40 इंचचा 4 टक्सचा ब्लाऊजचं कटिंग बघणार आहे, पेपर कटिंग। त्याच्यासाठी हा पेपर आहे, फोल्ड करायचा। ही घडीची बाजू असते, या साईडने ओपन आहे, इकडनं घडी आहे। घडी नेहमी कटिंग करताना आपल्या बाजूला ठेवायची। इथे एक स्टँडिंग सरळ लाईन मारून घ्यायची। पेपर वर खाली असतो, त्याच्यासाठी एक स्टँडिंग सरळ लाईन मारून घ्यायची। इथनं खाली जिथे लाईन मारली तिथनं खाली उंची टाकायची ब्लाऊजची, जी काही असेल तुमची ती। आता माझ्या ब्लाऊजची उंची आहे 15 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मी मिळवणार आहे शिलाई मार्जिंगसाठी, म्हणजे झाले 16 इंच। तसंच इथून पण मी 16ला मार्किंग करणार आणि ही सरळ लाईन आखून घेणार आहे। त्याच्यानंतर इथे मी शोल्डरचं माप टाकणार आहे। 47 छातीला शोल्डर तुमचं 6.5 इंच येणार आहे, कारण मागचा गळा त्यांचा डीप आहे कस्टमरचा, त्याच्यामुळे 6.5ला मार्किंग करायचं। इथे पण एक 6.5ला मार्किंग करायचं। ही सरळ लाईन आखून घ्यायची, परत अंदाजे सरळ लाईन आखायची। नंतर इथे जे आपण सरळ लाईनचं मार्किंग केलं तर तिथून खाली मुंडा टाकायचा। आता 47 छाती आहे, तर 47 छातीला मुंड्याचं माप येणार आहे 6 इंच, कारण छाती मोठी आहे म्हणून 6 इंच आलं। तिथे एक आपण सरळ लाईन आखून घेणार आहे परत, कारण इथे आपल्याला येणार आहे छातीचं माप। आता इथून इकडे छातीचं माप टाकायचं आहे। 47 छाती, तर 46चा चौथा भाग करायचा, म्हणजे 46ला 4ने भागायचं आहे, मग ते येणार तुमचं 12.25 इंच। इथे 12.25ला मार्किंग करायचं, पण हे 12.25 तुमचं फिटिंगचं झालं। शिलाई मार्जिंग पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला 1.5 इंच परत जास्त घ्यायचं आहे। तसंच इथे खाली कमरेचं मार्किंग टाकायचं आहे। तुमची कंबर 40 इंच आहे, 40चा चौथा भाग करायचा, म्हणजे तो येणार 10 इंच। पाठीमागच्या भागाला टक्स असतो, त्याच्यामुळे 10च्या पुढे परत 1 इंच टाकायचं टक्ससाठी, आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिंग, आणि हे जोडून घ्यायचं। आता मुंड्याचे आकार काढायचे आहेत आपल्याला। आधी पाठीमागचा काढायचा आहे, त्याच्यासाठी ही जी सरळ लाईन आखली आपण उभी, तिथून पुढे 1.25 इंच घ्यायचं आणि हे असं तिरकं जोडायचं। ही जी तिरकी लाईन मारली तिथून 1 इंच वरती घ्यायचा, आणि हा तुमचा पाठीमागचा मुंड्याचा आकार काढायचा असा। आता नेहमी गळ्याची रुंदी काढताना इकडनं गळ्याची रुंदी कधीच टाकायची नाही। इकडनं तुम्ही गळ्याची रुंदी टाकली तर शोल्डर उतरण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे इकडनं जिथे आपण शोल्डरचं माप टाकलंय तिकडनं या साईडला शोल्डर पट्टी, तुमची जी शोल्डर पट्टी 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच जी असेल ती टाकायची। आता इथे कस्टमरची 3 इंच आहे, त्याच्यामुळे इथे 3 इंच आणि अर्धा शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे 3.5 इंचाला मार्किंग करायचं। इथून पुढे खाली पुढच्या गळ्याचं माप टाकायचं, मागच्या गळ्याचं माप टाकायचं। मागचा गळा 10 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच परत शिलाई मार्जिंग। प्रत्येक ठिकाणी तुम्ही शिलाई मार्जिंग ॲड करायचंच आहे, आणि हे चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा असा। आणि इथे तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे। गोल गळा आहे तर गोल गळ्याचा आकार द्यायचा। हे झालं तुमचं मागचा गळा। आता तुम्ही बघा की आपली कंबर जी आहे ती कधीच अशी सरळ एका लाईनीत नसते, ती थोडीशी अशी कर्व शेपमध्ये असते। त्याच्यासाठी हे असं सरळ कटिंग कधीच करायचं नाही। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इकडनं वरती अर्धा इंच वर घ्यायचं आहे, आणि हे असं तिरकं मध्यापर्यंत जोडून घ्यायचं। मागच्या टक्सचं माप टाकताना हे पूर्ण मोजायचं, जे काही आलं आहे तुमचं
हे तुमचं आलंय 13.5. 13.5चा मध्य करायचा. टेप असा मध्ये फोल्ड करायचा. इथे आला तुमचा मध्य. या मध्यापासून वरती 4.5 इंचाला मार्किंग करायचं. आणि आपण इथे 1 इंच जास्त घेतलेलं आहे मागच्या टक्ससाठी, त्याच्यामुळे इकडनं अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच हे असं तुमचं मागच्या भागाचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. झाला तुमचा मागचा भाग तयार. आपण सगळं डायग्राम काढून घेतलेला आहे. आता मागच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, हे जसं आखलेलं आपण आहे थोडं सरळ यायचं, नंतर हे तिरकं असं सरळ कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ही आपण सरळ लाईन आखली आहे ती कट करून घ्यायची. जो पेपरवर खाली जो असतो त्याच्यासाठी हा बाहेरचा मुंडा जो आखलेला आहे आपण तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये कट करायचं पेपर, जिथे घडीची बाजू आहे तिथून मध्ये कट केला की तुम्हाला मागचा भागाचं कटिंग मिळणार आहे. इथे थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला फिटिंगचं जी लाईन आहे त्याच्यासाठी. इथे मार्किंग करायचं थोडंसं फिटिंगच्या लाईनची वर आणि खाली दोन्ही बाजूनी, जेणेकरून ते मागे उठले पाहिजे. तिथे इथे आपलं फिटिंगची लाईन आहे ती. त्याच्यानंतर हा 2 भाग तयार झालेले आहेत. हा जो भाग आहे तो बाजूला काढायचा. जो आखलेला भाग आहे त्याच्यावरती ही फिटिंगची लाईन जी आहे ती कट करून घ्यायची. त्याच्यानंतर मागच्या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं. हा तुमचा मागचा भाग तयार झालेला आहे. आता त्याचा आपण हा जो मध्ये कट करून भाग काढलेला आहे तिथे आता आपण पुढचा भाग काढणार आहोत. पुढचा भाग सेम मागच्या भागानुसारच असतो. इथे आपण गळ्याची उंची टाकणार आहे. पुढचा गळा आहे 6.5, त्याच्यात अर्धा इंच मिळवला की तो झाला 7 इंचाचा. इथून गळ्याचा आकार काढायचा पुढच्या गळ्याचा. आपण ह्या तिरक्या लाईन पासून 1.5 इंचानी आत यायचं आणि तिथे पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आणि ही तुमची जी फिटिंगची लाईन आहे आपण काढून घेतलेली ती आपण घ्यायची. आता इथून पुढे काय करायचं, ह्याच्यात थोडेसे फक्त चेंज करायचे 4 टक्सच्या ब्लाऊजला. इथे तुम्ही 2.5 इंच वरती यायचं आहे. या साईडने सुद्धा 2.5 इंच वरती यायचं. ही सरळ लाईन आखून घ्यायची. 2.5 इंचाची जी केली ती इथून परत वरती 1 इंच करायचं आणि इथे ब्रापेट्टीचा शेप जो असतो तो द्यायचा. हा जो गोल आकार आहे तो कमीत कमी हा तुमची छाती जी आहे त्याचा 10वा भाग, 47 छाती आहे त्याचा 10वा भाग म्हणजे 10नी भागायचं. 3.7 येतं. 3.7 जिथे येईल तिथं हा गोल आकार जो आहे तो जोडायचा. आता ह्याच्यात 4 टक्सची मापं टाकायची. 4 टक्सची मापं कशी टाकायची, तर ही जी सरळ लाईन आपण आखली आहे त्याच्यावरती छाती तुमची आहे 47 इंच. तुमची छाती 47 इंच आहे. 47चा 10वा भाग करायचा आहे म्हणजे 10ने त्याला भागायचं आहे. ते किती येणार आहे तर 4.7 येणार आहे तुमचं. 47चा 10वा भाग केला 4.7 येणार आहे.
मग या सरळ लाईनीवरती 4.7ला मार्किंग करायचं, म्हणजे एक अंदाजे 4:45ला करायचं. इथे 4:45ला मार्किंग केलं. इथून वरती 3.25 इंचाचा टक्स घ्यायचा, सरळ लाईन ओढून घ्यायची, 3.25 इंचाचा टक्स घ्यायचा. इकडनं साईडनी फक्त 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा आपल्याला. या साईडनी 1.25 इंच आणि या साईडनी 1.25 इंच. हा झाला तुमचा पहिला टक्स. 1.25 म्हणजे 1.5 इंचाचा टक्स तयार होणार तो शिवून झाल्यावर. हा पहिला टक्स झाला. दुसरा टक्स घेताना हा तुमचा पहिला टक्स आहे. आता दुसरा टक्स घेताना ही गळ्याचं मार्किंग आणि ही ब्रापट्टीचं मार्किंग, या दोन्हीचा मिडल पॉईंट काढायचा, म्हणजे मध्य करायचा. इथे टेप ठेवायचा, टेपला मध्ये फोल्ड करायचं, जे काही येईल ते इथे मार्किंग करायचं. हा मिडल पॉईंट आला. या मिडल पॉईंटपासून 2 इंच सरळ आखून घ्यायचं, सरळ आखून घ्यायचं. इथे फक्त एक दोरी, म्हणजे टेपचा एक दोरी म्हणजे 1/2 इंच, तर थोडंसं कमी एवढाच टक्स घ्यायचा इथे, छोटासा दोन्ही साईडनी, म्हणजे तो टोटल 1/2 इंचाचा टक्स तयार होतो स्टिच झाल्यानंतर. हा एवढाच टक्स तुमचा येणार. हा झाला तुमचा दुसरा टक्स. तिसरा टक्सचं मार्किंग करताना तुमचं हे जे आहे एंड, हा इथे तुमचा एंड आहे. इथून वरती 1.5 इंच घ्यायचं, 1.5 इंच घ्यायचं. आणि हे 2 इंच जे आपण घेतलंय, 2 नंबरचा टक्स आणि 1 नंबरचा टक्स, या दोन्हीतलं अंतर मोजायचं किती आहे ते. आता ह्यातलं दोन्हीतलं अंतर जे आहे ते 2.5 इंचाचं आहे, 2.5 इंचाचं अंतर आहे. इकडनं पण आपल्याला 2.5 इंचाला मार्किंग करायचं. आणि हे जे आपण 1.5 इंच वरती घेतलंय ते 2.5 इंचाला इथे जोडून घ्यायचं. इकडे साईडला पण 1/2 इंच इकडे आणि 1/2 इंच इकडे हा टक्स आखून घ्यायचा. हा झाला तुमचा 3 नंबरचा टक्स. आता 4 नंबरचा टक्स करताना सुद्धा इकडनं 2.5 इंच, जो 1 नंबरचा टक्स आहे तिकडनं वरती मुंड्याच्या बाजूला 2.5 इंचला मार्किंग करायचं. आणि मुंड्यातून ही सरळ लाईन आखून घ्यायची. आणि इकडे सुद्धा 1/2 इंचाचा टक्स येणार आहे तुमचा. हा झाला तुमचा 4 नंबरचा टक्स. आता ह्याला इथे टक्सला जर शिवला आपण तर इथे कमी पडणार. त्याच्यासाठी काय करायचं, हे आपली फिटिंगची लाईन आहे शिलाई मार्जिन धरून, त्याच्या पुढे परत जास्तीचं 1.5 इंच घ्यायचं, परत जास्तीचं 1.5 इंच घ्यायचं. आणि वरती इथे मुंड्याच्या बाजूनी 1/2 इंच घ्यायचं, इकडनं 1/2 इंच घ्यायचं आणि हे जोडून घ्यायचं. आता कट करताना हे जास्तीचं जे आहे ते कट करायचं. हा मुंड्याचा आकार कट करायचा. हा पुढचा मुंडा आहे आणि पुढचा गळा कट करायचा. आणि ही खालची ब्रा पट्टी जी आहे ती वेगळी कट करून घ्यायची. आता हा झाला तुमचा पुढचा भाग, त्याची ही ब्रा पट्टी. ह्याच्यात कुठेही काही वाढवायचं नाही, फक्त वाढवताना कापडावरती ही जी ब्रा पट्टी आहे तुमची त्याला फक्त खालच्या बाजूने जी सरळ लाईन आहे खाली त्याला फक्त 1/2 इंचानी खाली कापडावरती वाढवायचं. बाकी कुठंही काहीही वाढवायची
गरज पडत नाही. आणि हा तुमचा मागचा भाग झाला. हा मागचा भाग झाला. हा मागचा भाग झाला. हा झाला तुमचा पुढचा भाग.